क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडे, संत समागमे धरावी आवडे, करावी तातडे परमार्थाचे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहा लोकीच्या व्यवहार, नका डोळे दुरे भरो निराहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. योऽन्त प्रवेश्य मम वाचमिमां प्रसूप्ताम्, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. थोडा बेस द्यायचा असतो प्रबळ जास्त, याच्यातला आवाज थोडा अजून वाढवतो. कलावद्य जीवोद्धरार्थावतार, कलंकंक तेजोधिकामोदि वक्त्रम, खलानिशबादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. मस्तक हे पायावरी, मस्तक हे मस्तक या बार करी संताच्या
क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ देहो निवासी पंचम वेद निर्माते तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून जीवनाला आल्यानंतर जे इति कर्तव्यता म्हणून सांगितलंय त्याच्यामध्ये आपल्या हातात किती काळ शिल्लक आहे याचं सगळ्याचं दिग्दर्शन प्रत्येकाने आपापल्या आयुष्यामध्ये करावं असं तुकाराम महाराज स्पष्टपणे अभंगामध्ये मांडतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. या भवसागरातून जर पलीकडे जायचं असेल तर याचा विचार माणसाने प्रत्येक क्षणाला केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. कारण का? कारण तुमच्या हातामध्ये त्या भगवंताने जेवढा काय टाइम दिलाय ती इति कर्तव्य साधन करण्याकरता, साध्य करण्याकरता जे साधन म्हणून तुमच्या हातामध्ये जे नरदेह दिलाय हा नरदेह नाशिवान आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकाराम महाराज या चरणातून आपल्याला सावधान करतायत की तुमचं क्षणाला आयुष्य चाललंय. जे साधन तुमच्या हातात आहे हा नरदेह सुद्धा दिवसेंदिवस म्हातारपणाकडे जाईल आणि एक दिवशी तो या मृत्यूलोकातून तुम्हाला जावं लागेल. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही सावधान राहा. सावधान राहून काय केलं पाहिजेत? काही नाही. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी संसाराची. चुकलं का? हा. करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करा. तातडी हा शब्द जवळपास आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. कधी जर आपण पतपेढी पतसंस्थेत जर घेऊ जाऊ आणि अचानकपणे जर आपल्याला कशाचा पैसे जर लागत असतील तर ते एकदम इमिजिएटली लवकर कुठं जर मिळत असतील तर त्या पतपेढीत गेले काय काढतो आपण? काय काढतो? तातडी. लगेच. तुकाराम महाराज म्हणतात करू बघू हे नाही, परमार्थाची तातडी करा. जेवढ्या केवढ्या वेळा तुम्हाला हातामध्ये शिल्लक राहिलाय लगेच तुम्ही परमार्थाकडे या. कारण का? तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. तुकाराम महाराज स्पष्टपणे एक म्हणणं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतात. तुकाराम महाराजांनी अनालायसिस केलंय. तुकाराम महाराजांनी सर्वे असं केलाय की संसारातला धोका माणूस लक्षात घेऊन लवकर जागा होतो, पण परमार्थातला धोका माणूस लवकर पाहत नाही, कानाडोळा करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यात धूर कशाचा? संसाराचा. या संसाराचा डोळ्यात धूर जाऊन आम्ही डोळे बंद करून टाकले. परमार्थाकडे पाहायला आम्ही तयार नाहीत. नका डोळे धुरे भरून राहो. डोळे बंद करून तुम्ही राहू नका. कारण आयुष्य खातो काळ सावधान. विठाला विठाला निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय. आपल्या सर्वांना ज्ञात आहे भक्ताची इति कर्तव्यता म्हणून ज्या आजींना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण झाले त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपल्या या हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे त्यांचं आज वर्ष श्राद्ध, त्यांचा आज मुक्तीचा दिन आहे. पहिलंच वर्ष श्राद्ध आहे ना, प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आजच्या दिवशी त्यांच्या कर्माच्या नुसार त्यांना पुढची गती आज मिळणार आहे आणि त्या निमित्ताने आईच्या या ऋणातून उतरायचं होता येणार नाही, परंतु तरी सुद्धा या सगळ्या भावंडांनी बहिणीने केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे आजचं त्या आईचं पुण्यस्मरण आहे. वैकुंठवासी शांताबाई राजाराम चव्हाण पवार यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आजची ही कीर्तन रूपी सेवा, त्या आजींच्या पाठीमागे असणारा त्यांचा परिवार, त्यांचे ज्येष्ठ मुलगा श्री कैलास राजाराम पवार, विलास राजाराम पवार, सौ रेणुका विठ्ठल चव्हाण, त्यानंतर श्री दीपक राजाराम पवार आणि आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे श्री संजय राजाराम पवार, त्याचप्रमाणे त्यांचा नातू कृष्णा कैलास पवार, बरोबर ना, शिवाजी कैलास शिवाजी पवार, असा हा
संपूर्ण आजीचा सगळा परिवार, त्या परिवारावर प्रेम करणारी आजीची सगळीच नातू नाती, त्यांच्या घरातली सगळीच मंडळी, त्यांच्यावर प्रेम करणारी आपण सगळेजण मंडळी, आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या सर्व भावंडांनी एकत्र येऊन असा भव्य दिव्य सोहळा आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तेवढंच एक चान्स, तेवढाच एक संधी आपल्या सगळ्यांना मिळावी, त्यांना मिळावी, या उद्देशाने ज्ञानदानही व्हावं आणि अन्नदानही व्हावं. हे दोन्ही भूमिका त्यांच्या संबंधाने अत्यंत महत्वाची आहे. फक्त अन्नदान केलं असतं तर काय बिघडलं असतं? पूजा झाली होती, पूजा झाल्यानंतर मस्तपैकी सगळ्यांनी आणि लवकर उन्हाच्या आत घरी गेली असती तुम्ही, मग कशासाठी हा सगळा खटाटोप करायचा, ही एवढी सिस्टीमवाल्याचं डोकं खायचं, आमच्या सगळ्यांचं 2 तास तुम्ही सगळ्यांनी ऐकून घ्यायचं. त्याच्यात उन्हाचे दिवस आहेत, घरचे लोक लवकर पाठवत नाहीत, गेले तर आवर्जून सांगते तेलकट जरा कमी, आजारी जर पडले तर आहे का नाही, सांगतात की नाही. मग हा सगळा खटाटोप कशासाठी करायचा आहे? त्याचं उत्तर अत्यंत सोपं आहे. ऐका, त्याचं उत्तर असं आहे ज्ञानदान याच्यासाठी आहे, अन्नदानाने यांना पुण्य आहेच. ऐका, अन्नदानाने यांना पुण्य आहेच, पण ज्ञानदान का करायचं त्याचं कारण असे आहे की आजच्या दिवशी जे काही ज्ञानदान ठिकाणी होणार आहे, मी भगवंताच्या संबंधाने आपल्याला काही सांगणार आहे, आपण सगळेजण ऐकणार आहात. याच्यातून जे पुण्यफल आपल्याला मिळणार आहे ना, ते आजीला जर पुढच्या गतीसाठी कमी पडत असेल तर या सगळ्या माध्यमातून त्या आजीला हे पुण्यफल सगळ्यांच्या द्वारे त्या आजीला तिथं मिळणार आहे. म्हणून इथं ज्ञानदान आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून या संबंधाने ज्ञानदान या ठिकाणी कीर्तनाची सेवा आहे. आमच्या संजू भाऊ असतील, आमचे कैलास भाऊ असतील, यांनी सगळ्यांनीच अगोदर सांगितलं, महाराज आपली या दिवशी आमची आईची पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे, या संबंधाने आपल्याला कीर्तन करावं लागेल. भक्तिवेदांत गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचं बालसंस्कार शिबिराची सांगता देखील उद्या होणार होती 16 तारखेला, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ते शिबिरच झालं नाही. नाहीतर मग त्या शिबिरातली सगळेच विद्यार्थी आपल्या इकडं आले असते असं आमचं दादांचं आमचं बोलणं झालं होतं. पण तरी सुद्धा ते शिबिर यावर्षी स्थगित झालं, काही त्याला तांत्रिक कारणं याच्यामध्ये आली म्हणून झालं नाही. पण तरी सुद्धा ही सगळी सेवा शृंगारित करण्याकरता आज या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मंडळी या ठिकाणी आलेली आहे, गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे संजय महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री भक्तपरायण परमपूज्य आदरणीय या भक्तिवेदांत गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याचं जे काम करतात असे आमचे श्री भक्तपरायण कानिपनाथ महाराज पंडित तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगावर आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणारे सर्वांचे लाडके श्री भक्तपरायण परमपूज्य आदरणीय आप्पा महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. संस्थेतली ही सगळीच मंडळी आहेत, विनेकरी आहेत, आमच्या तुळशीवाल्या अक्का आहेत, उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आपल्याच गावातली आहे, त्यांना धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम आपल्याला केव्हाही यूट्यूबवर पाहता यावा याच्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल जे आहे त्याचं नाव आहे विठ्ठल माझा 09. याच्यावर आपल्याला हा कार्यक्रम केव्हाही आपण जर पाहिला तर त्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला दिसणार आहे. असा आमचा प्रथमेश गोरे, शिवराज गोरे या ठिकाणी तोही उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. गावातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ, माता माऊली सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. आता लक्ष द्या. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला सांगतात का या जीवनाला येऊन काहीतरी विचार करा, काहीतरी विचार करा. काय विचार करायचा सांगितला? काही नाही. विचार असा करा की जेणेकरून माडीवर माडी झाली पाहिजेत, गाडीवर गाडी झाली पाहिजे, जमिनीवर जमीन झाली पाहिजेत. आणि असं करता करता एक दिवस आपल्या सुद्धा गावऱ्या गेल्या पाहिजेत. कुठं? असं करता करता का? असं करता नाही. मग काय करा जेणेकरून जीवनामध्ये तो भगवान परमात्मा आपल्याला मिळाला पाहिजेत. याच्यासाठी सगळ्यांनी काय करा? विचार करा. भलता सलता विचार करण्यासाठी आपल्याला अनेक कारण आहेत. जाता जाता सहज बोलून जातो, सहज बोलतो.
घरातून कार्यक्रमाला निघण्यासाठी जर समजा घरातल्या सुनबाईची चप्पल घालून आलो, सुनबाईनी जर बडबड केली तर कीर्तन संपेपर्यंत ती बडबड डोक्यातून जात नाही. कोणती? हो, कुठं आलात तुम्ही? कुठं आलात? कीर्तनाला आलात. मला मुद्दा महत्वाचा सांगायचा आहे. मानवी मन इतकं बिलिंदर आहे की तो नको त्या गोष्टीचा जास्त विचार करतो. बसलेल्यांपैकी सगळ्यांची माफी मागून एक वाक्य बोलेल. भाऊ बोलू का? हा, बोलायसाठी झालोय मी, पण तरी माफी मागितलेली बरी आहे. ऐका, मला बसलेल्यांपैकी जवळपास 30 ते 40% लोकांना शुगर आहे. किती आहे की नाही? तुम्ही शुगर वाढली डॉक्टरकडे गेलात, काय डॉक्टर विचारतो पहिला प्रश्न? या महिन्यात काही टेन्शन झालं का? विचारतो की नाही? टेन्शन म्हणजे काय हो? टेन्शन म्हणजे काय? नको त्या गोष्टीचा नको तितक्या प्रमाणात विचार करणं, याचं नाव काय आहे? टेन्शन आहे. बरोबर आहे की नाही? नको त्या गोष्टीचा नको तितक्या प्रमाणात विचार करणं, याचं नाव टेन्शन आहे. डॉक्टर साहजिकच गेल्यानंतर म्हणतो शुगर वाढली, याचा अर्थ तुम्ही काय घेतलं? टेन्शन घेतलं. याचा अर्थ काय? तुम्ही विचार केला. कोणत्या गोष्टीचा? बोला, कोणत्या गोष्टीचा? अरे, ज्या गोष्टीने काही फळ मिळणार नाही, जी गोष्ट कधी सुधारणारी नाही, त्या गोष्टीचं जर तुम्ही टेन्शन घेतलं आणि विचार जर केला तर हा विचार संयुक्तिक विचार नाही. विठाल विठाल पण मी सुरुवातीला बोललो, मानवी मन आहे, त्या मनाला विचार करण्यासाठी तुम्ही अडवू शकत नाही. त्याच्यासाठी अडवण्यासाठी फक्त एकच गोष्ट संप्रदायाने सांगितली, पूर्वशूरांनी सांगितली, आणि ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण. विठाल विठाल नामस्मरण असं आहे सज्जन हो, का त्या नामस्मरणाने तुम्ही सगळं काही विसरू शकता. काय विसरता येईल? ऐका, तुकाराम महाराजांच्या चरित्रातला थोडासा भाग आपण पाहू. भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण जर तुम्ही आत्मीयतेने सतत जर घेतलं, भावनेने जर घेतलं, त्याच्यामध्ये सातत्य जर तुम्ही ठेवलं, तर निश्चित कितीही मोठं दुःख असू द्या, सगळं दुःख पचवण्याची ताकद त्या नामस्मरणात आहे. पान तुम्ही पहा, तुम्ही कीर्तनाला गेल्यानंतर, भजनाला गेल्यानंतर, हरिपाठात गेल्यानंतर, जोपर्यंत तुम्ही या मंडपात आहात तोपर्यंत तुम्ही बाकीचा कुठलाच विचार करणार नाही. पण या मंडपाच्या बाहेर पडल्यावर बोला मंडपाच्या बाहेर पुन्हा विचार करायला तयार राहणार. म्हणून नामस्मरण असं आहे. 2 उदाहरण मी त्यासाठी सांगेल. पहिलं उदाहरण आहे रामायणातलं उदाहरण असं आहे, पाल्या कोळी एवढा महाहत्यारी होता, पण त्याला नारद महर्षींच्या थ्रू, त्यांच्याद्वारे जेव्हा राम नामाचा उपदेश मिळाला आणि भगवंताचं नामचिंतन करण्याकरता तो जेव्हा बसला ना, त्या रामायणात उल्लेख असा आहे की तो वाल्या कोळी एका ठिकाणी न बसणारा, सदोदित चंचल असणारा वाल्या कोळी जेव्हा नामस्मरणाला बसला, आणि काही काळानंतर जेव्हा नारद महर्षी त्या ठिकाणी आले, तर त्या वाल्या कोळ्याच्या अंगावर काय तयार झालं होतं? वारुळ तयार झालं होतं. कोणाच्या? वाल्या कोळ्याच्या. इतकी नामस्मरणात ताकद आहे. आम्ही जर कथेला जर बसलो, देवपूजाला जर बसलो, आणि जर पायाला मुंग्या आल्या, तर अर्धीच देवपूजा सोडून काय करतो? जाऊन येतो की नाही? त्या महादेवाच्या मंदिरात बऱ्याच आता महिला मंडळ पूजेसाठी बसतात. बसल्या ना, ते मंदिर एकतर गार राहतं, पायाला मुंग्या आल्या का काय नाही, थोडंसं बाहेर जातात, फिरून येतात, पुन्हा बसतात, आणि आमचं अनुष्ठान चालू आहे. कसं अनुष्ठान होईल सांगा मला? होणार नाही. मला मुद्दा सांगायचा आहे की त्या वाल्या कोळ्याने नामस्मरण करता करता मनाला नको त्या विचारापासून नामस्मरणाने स्थिर केलं, अंगावर वारुळ तयार झालं, पण तरी सुद्धा त्याने नामस्मरण सोडलं नाही. नामस्मरणात एवढी ताकद आहे, तुमच्या डोक्यात फालतू चाललेले विचार थांबवण्याची ताकद त्याच्यात आहे. नाम
होता ती बरवे, होता ती बरवे. ऐसे शब्द नाभाचे, ऐसे शब्द नाभाचे, नाम घेता मन निवे, नाम घेता मन वा वा वा. नाम घेता मन निवे. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर मन काय होतं? निवे म्हणजे काय होतं? शांत होणे. त्याला किती जरी अग्नी लागलेला असला तरी सुद्धा ते शांत होतं. एवढी ताकद ही नामचिंतनामध्ये आहे. म्हणून काय करा? भगवंताच्या नामचिंतनाचा विचार करा. पहिला मुद्दा. बाकी सगळे विचार सोडून द्या. कोणाचा किती जरी विचार केला सज्जन हो, तर शेवटच्या काळामध्ये कोणी कामाला येणार नाही. कोणी येणार नाही. शेवटच्या काळात नाही, तुमच्यावर एखादा कठीण प्रसंग येऊ द्या तरी सुद्धा तुमच्या जवळचे लोक कामाला येणार. हा, सांगू का पुढं? हा, किती घशात हात घाला, माझ्यापेक्षा तुमचं चांगलं पाठ हो. काय कोरडाच आहे का? तुमच्याकडे तसंच आहे का? वा वा वा. आमच्याकडे तसंच आहे का नाही? जवळ सारखंच आहे. काय की एखाद्याला किती जास्त मदत करा, जीव लावा, त्याला आपली कामं धंदे सोडून त्याच्या पाठीमागं लागला, किती काही करा, पण वेळेला कुणी कोणाच्या सोबत येत नाही. आणि याच्यापेक्षा संत महात्म्याने अजून दुसरं काय सांगून ठेवलंय हो? हा, काय सांगून ठेवलंय? शेवटच्या काळामध्ये कोणी मंडळी सोडा हो, मित्रमंडळी सोडा, घरातली मुलं सुद्धा शेवटच्या काळामध्ये बाजूला राहतात. कोणी जवळ येत नाही. त्या रामदास स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये एक कथा अशी आहे की एक एकदम चांगला शिष्य त्यांचा, म्हटलं महाराज सगळं काही आलबेल आहे, सगळं काही आलबेल आहे, सगळं काही चांगलं आहे, घरामध्ये सगळं सुख संपन्नता आहे, मुलगा मर्जीनुसार वागतो, सून एकदम चांगली आहे, मुलगी सारखी सून आहे, टाइम टू टाइम खाणं पिणं चहा पाणी सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित चालल्यात, तरी तुम्ही सांगता भजन करा भजन करा भजन करा, आसक्ती सोडा आसक्ती सोडा. सगळं काही चांगली असल्यावर काय आसक्ती सोडायची हो? रामदास स्वामींनी सांगितलं, तुझे हे सगळं पाहतोय ना, या सगळ्या गोष्टीसाठी चांगलं राहणं महत्वाचं नाही, मग हा पैसा सोबत चांगलं असणं महत्वाचं आहे. जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा. बस एकदा पैसे संपू द्यात, कुणी तुम्हाला विचारणार नाही. आपल्या रामदास स्वामींनी सांगितलं, अरे ही सगळी माणसं तुझ्याजवळ या पैशांमुळे आहेत, या धनामुळे आहेत. काय करू? काय नाही, एकदा परीक्षा बघ पाहिली परीक्षा. काय नाही, फक्त आजारी पडल्याचं सोंग कर. आजारी पडून राहा, 8 दिवस राहा, 15 दिवस राहा, घरातले लोक काय म्हणतात ते बघ. ठीक आहे. नारद महर्षी आपल्या रामदास स्वामींनी सांगितलं, त्याने 2-4 दिवसात अंतरून धरलं. काय होतंय काय नाही, दुखतंय काय नाही, दुखतंय काय दुखतंय, डॉक्टर वगैरे सगळं झालं. आता ज्याला रोग झालाय त्याचा बरा होईल. हा, कोणाचा? ज्याला खरोखर रोग झालाय त्याचा बरा होईल, पण ज्याने रोगाचं सोंग घेतलंय त्याचा कसा बरा होईल? सांगा ना, कसा बरा होईल? आणि बऱ्याच आता सध्या लोकांना सवय झाली ती काय, हा, सोंगाची. बरोबर आहे का नाही? हा, अनेक लोक अनेक पद्धतीचे सोंग घेतात. नाही ना, मला त्याच्यातलं माहितीच नाही हो, नाही तर मी 100% तुमचं काम केलं असतं भाऊ. बरोबर ना? मला त्याच्यातलं कळालं असतं ना, 100% मी काम केलं असतं. आणि 2 दिवसांनी तोच काम करताना पठ्ठ्या सापडतो, आहे का नाही? सोंग कर. चला, त्याने सोंग केलं. आता काय आहे सज्जनाओ, या कलियुगामध्ये ना, कोणी कसंही असे ना घरामध्ये, पण माणूस जर काम करत असेल तरच घरचे लोक त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली करतात. आणि एकदा का त्याच्या अंगातून काम गेलं आणि तो फक्त बसून राहिला, घरातले लोक तुम्हाला जीव लावणार. हा, बरोबर हुशारीत होतो मी. हा, लावत नाहीत. 8 दिवस झोपून राहिला,
काही नाही, काही केलं नाही, 8 दिवस झोपून राहिला. जे टाइम टू टाइम यायचं ते हळूहळू टाइम बिघडायला लागला. 9चा 10, 10चा 11, 11चा 12. आता नाश्ता गेला, फक्त जेवण भेटायला लागलं. नंतर संध्याकाळचा चहा गेला, संध्याकाळचा नाश्ता गेला, सगळंच गेलं. फक्त 2 टाइम जेवण मिळायला लागलं. ते 2 टाइम जेवण देताना सुद्धा घरचे सगळे ओरडून शिव्या देऊन, काही काम नाही, नुसतं खायचं, नुसतं झोपायचं. सगळे डॉक्टर पालते केले, अजून काही रोगाचा पत्ता निघाना, असं होईन तसं होईन, सगळे बोलायला लागले, सगळे बोलायला लागले. 15-20 दिवसांनी पुन्हा रामदास स्वामी आले आणि म्हणले, काय झालं रे आता? ते म्हणे, महाराज तुम्ही म्हणले तसंच आता हळूहळू व्हायला लागले. घरातले लोक एवढी माझी सगळी ठेप ठेवायचे, पण आता काय कोणी माझ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्याने सांगितलं, काय नाही, पहिला पाडाव झाला, दुसरा पाडाव असा आहे, काही नाही, मी 2-4 दिवसांनी येईल अजून, आणि 2-4 दिवसांनी आल्यानंतर फक्त एक प्रयोग करेल, तू फक्त शांत पडून राहायचं. ठीक आहे. 8-10 दिवस गेले. पुन्हा रामदास स्वामी त्या ठिकाणी आले आणि सांगितलं, काय बऱ्याच दिवसापासून हा आजारी आहे, दवाखाना वगैरे त्यांनी सगळं झालं महाराज, पण आता काय हा जागणार? कोण? कोण? ज्याने सोंग घेतलंय तो सगळं ऐकतोय. महाराज आता काय तुमचा शिष्य जागायचा नाही. हे जसं जसं ऐकायला लागलं ना, तसं तसं याच्या अंतकरणात विरक्ती तयार व्हायला लागली, की या घरच्यांसाठी मी काय काय करत नव्हतो, सगळ्या काही गोष्टी मी या घरच्यांसाठी करतोय, यांचा मी विचार करतोय, पण ही माणसांच्या यांच्या डोक्यात माझ्याविषयी काय विचार आहेत? रामदास स्वामी म्हणले, अजून काय नाही, अजून पुढे ऐक. रामदास स्वामी म्हणले, माझ्याकडे एक उपाय आहे. काय? काही नाही, याचं मरण जवळ आलंय, याचं मरण जवळ आलंय, काही नाही करायचं. काय? मी याच्या अंगावरून 2-3 वेळेस ती भस्म जे आहे माझ्याकडचं ते याच्या अंगावरून उतरून टाकेल, आणि ते भस्म एका ग्लासमध्ये टाकून तो ग्लास जो पेल तो 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 मरेल आणि हा उठून बसेल. हा हा असं म्हणल्याबरोबर पोरं, सुना, नातू, नाती हे सगळे 2 पावलं माग सरकले, माग. आणि मग याने हळूच डोळे उघडून पाहिलं, नेमकं कोण तयार होतं. जोपर्यंत रामदास स्वामी सांगत होते तोपर्यंत असं वाटत होतं, माझ्या लहान मुलाचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. बिचारा मला पाया पडल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. कधी जायचं म्हणलं की मी त्याला 500 रुपयाची नोट त्याच्या खिशात द्यायचो. एवढं प्रेम माझं त्याच्यावर होतं. बाकी कोणी नाही, पण लहान मुलगा नक्की कामाला येईल. अहो, त्या सगळ्या वेळेस सगळी पाठीमागं सरकली. सगळ्यात शेवटी त्याला असं वाटलं, जिच्यावर मी एवढं प्रेम केलं, जिच्यासाठी सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या रोपलं, सगळ्या माणसांबरोबर मी जिच्यासाठी भांडण केलं, जिच्यासाठी भाऊबंदकी सोबत मी भांडण केलं, जिच्यासोबत जिच्यासाठी आईला सोडून सासूला जीव लावला, असं महाराज म्हणले बरं का, जिच्यासाठी अख्ख्या गावासोबत भांडण केले, मेवण्याला जीव लावला, सगळ्या सासूरवाडीचं गणगोत एकदम अप टू डेट मध्ये सांभाळलं, त्यांचं जागरण सोडलं नाही, बारसं सोडला नाही, दावा सोडला नाही, इथं जवळच्या लोकांच्या दाव्याला गेलो नाही, एवढं सगळं जिच्या संबंधाने केलं. किमान ती तरी म्हणेल काय, ती तरी म्हणेल काय, माझं कुंकू वाचतंय ना, तर त्या कुंकुवासाठी मी मरायला तयार आहे, असं म्हणून किमान ती तरी घेईल. पण रामदास स्वामींनी म्हटलं, काय आई साहेब, एक काम करा, आता बाकी तर सगळेच माठीमागे सरकले, किमान तुम्ही तरी हे भस्म प्या, आणि एकदा का तुम्ही पिलात की काही नाही, तुमचे मालक आमचा शिष्य उठून बसेल, त्याचा सगळा रोग जाईल. असं म्हटल्याबरोबर सज्जनाव तिथं इतकी रडायला लागली, इतकी रडायला लागली. याला असं वाटलं खरोखर आता ती पिल की काय, बस कोणी कामाला नाही आलं तरी चालेल. पण शेवटी कोण कामाला आलं म्हणतं? कोण? बायको. पण सज्जनावती रडता रडता म्हणायला लागली, काय एवढे दिवस चांगले होते, आतापर्यंत सगळं काही त्यांनी मला चांगलं सांभाळलं, पण एक काम करा महाराज, एवढी एक कृपा करा. काय? काही कृपा करू नका. काय? एवढी एक कृपा करा, अहो मला अजून माझी नातू नाती सगळे सांभाळायचे, माझी आमक्या नावाची नात आहे, माझ्या बिगर राहत नाही, मी जर गेले ना तर ती नात कशी तरी होऊन जाईल, मला सगळ्यांसाठी यांना आधार देण्यासाठी म्हणून मला राहावं लागेल. मग काही नाही महाराज, एक काम करा. काय? तुम्ही एकटीच आहेत,
कोण? महाराज एकटा जीव, सदाशिव. तुमच्या माग कोणी नाही आणि तुमच्या पुढं कोणी नाही. आमच्यासाठी रडण्यासाठी तरी माग लोक आहेत, पण तुमच्यासाठी महाराज तुम्ही जर पेले आणि तुम्ही जर गेले तर तुमचा चांगला मोठा सप्ताह घालीन. काय करीन? चांगला सप्ताह घालीन, चांगलं वर्ष श्राद्ध घालीन, समाधी बांधेन, यात्रा भरेन, सगळं काही करेन, पण मला काय प्यायला देऊ नका. तेवढं माझ्यावरच तुम्ही प्या. रामदास स्वामींनी त्यांच्या भक्ताच्या शिष्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाबा पाहिलं ना, पाहिलं ना, ही सगळी मंडळी तोंडाने तुझ्या बरोबर आहेत, वरून वरून तुझ्या बरोबर आहेत, शेवटच्या काळाला कोणी सोबत नाही रे, नाही कुणाचे कुणी. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या रे प्राण्या, माझे माझे म्हणून. गुरुवर्य सद्गुरु प्रातस्मरणीय चैतन्य महाराज नेहमी दृष्टांत देतात की माणसाला किती माझं माझं म्हणण्याची किती प्रॅक्टिस असावी, किती सराव असावा. माणूस काही दिसलं तरी त्याला काय म्हणतो? हा, कोणती गोष्ट असू द्यात त्याला काय म्हणतो? माझं माझं म्हणतो. किती सामान्य दृष्टांत दिला महाराजांनी, ऐका. महाराज सांगतात की घरामध्ये चहा पिण्याची बशी असेल ना, बशी कोणती? हा, चहा प्यायची. आता फक्त कप राहिला, बशी पाहायला मिळत नाही. बस ती बशी असेल ना, ती बशी जर फुटली तर घरातली बाई ती बशी सुद्धा फेकून देत नाही, अजिबात नाही. तिला काय म्हणते? माझं म्हणते. काय करते? काही नाही. ती बशी ना, त्या बशीमध्ये भांडे धुण्याचा साबण ठेवतात. का? कारण त्यातलं पाणी लवकर निघून जातं म्हणून. बरोबर की नाही? हा, त्या अत्यंत सामान्य आहे, पण या छोट्याशा गोष्टीला सुद्धा माझं माझं म्हणतात. पण तुकाराम महाराज म्हणतात काय? या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा की ज्यांना ज्यांना तुम्ही माझं माझं म्हणलंय, ही शेवटच्या काळामध्ये तुम्हाला कामाला येणार आहे का, याचा तुम्ही पहिला विचार करा. कारण व्यावहारिक सत्यातला कोणताच पदार्थ तुमच्या सोबत येणार नाही, कोणीच येणार नाही. आणि शेवटच्या काळामध्ये त्या भगवान परमात्म्याशिवाय तुम्हाला कोणी सोडवणार नाही. तेथे कोणी सोडविना एका चक्रपाणी वाचोनी. म्हणून या सगळ्यांवर प्रेम करा, नाही नका करू असं नाही. सगळ्यांना जीव लावा, सगळ्यांशी प्रेमाने बोला, परंतु यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवू नका. विना आसक्तीने जर तुम्ही यांच्यासोबत राहिलात आणि भगवंताचं प्रेमाने जर भजन केलं तर निश्चितपणाने जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीचा विचार करा की जेणेकरून मला या भवसागरातून कसा पलीकडे जाता येईल याचा विचार करा. अभंगाचं पहिलं चरण. पहिल्या चरणामध्ये सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. बाकीच्या सगळ्या लोकांचा विचार सोडून द्या, पण भगवान परमात्म्याचा विचार करा की या भवसागरातून मी पलीकडे कसा जाईल. कारण हे मनुष्य देह तुम्हाला आहे ना, हे मनुष्य देह तुम्हाला एकदाच मिळालाय सज्जन हो. या मिळाल्याचं तुम्ही सोनं करून घ्या. हा नरदेह तुम्हाला वारंवार मिळणार नाही, वारंवार मिळणार नाही सज्जन हो. एकदाच तुम्हाला मिळालाय, त्याचं सोनं करा. कारण का? कारण भगवंताने विचार करण्याची बुद्धी, प्रेम, भावना या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच नरदेहात दिल्यात, बाकीच्या कुठल्या प्राण्या पशुपक्ष्यांना दिल्या नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. सांगा ना, तुम्ही आम्ही जो विचार करू तो विचार गाई, म्हैस, बैल हे करणार आहेत का? पशु काय पाप पुण्य झालो,
जाती उत्तम मध्यम भोग भोगिते. पशु पक्षी काही पाप पुण्य जाणत नाही, त्यांच्या मनाला येईल तसं वागतात. त्यांना आचार परंपरा काहीच नाही, पण माणसाला मात्र बोला 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 काय आचार परंपरा आहे. एकादशी जर कॅलेंडरवर जर आली तर त्या एकादशीच्या दिवशी माणसाने फक्त फळ आहार करायचा आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. हे कुणाला हे कुणाला नाना? माणसाला. बरोबर आहे की नाही? ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला. पण ज्याला एकादशी बघून सुद्धा आली काय किंवा गेली काय ह्याच्या ज्याच्या डोक्यात नाही. दावणीला जर एखादा बैल बांधलेला असला, गाय बांधलेली असली, त्यांना काय विचार आहे? कोणाला? गाय बैलाला काही विचार नाही, दररोजच्या प्रमाणे त्यांचं जीवन सुरू आहे. पण माणसाला, मानवी मनाला भगवंताने बुद्धी नावाचा एक पदार्थ दिलाय की ज्याचा उपयोग केल्यानंतर आपण विचार केला पाहिजेत. या भवसागरातून पलीकडे कसं जायचं? ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही विचार केलाही काय की आपल्याला पलीकडे जायचंय, पण हा विचार आम्ही म्हातारं झाल्यावर करू. कारण का परमार्थामध्ये तरुण येत नाहीत आणि म्हातारपणामध्ये परमार्थाशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही. का राहत नाही? कारण संसारातले सगळे लोक म्हणतात तुम्हाला काय आता हे काही कामाचे राहिले. कोणत्या कोणत्या? संसारातल्या. मग यांनी काय करा? देव देव करा, परमार्थ करा, इकडं त्यांनी जावं, असं आपल्या सगळ्यांचा गोड गैरसमज आहे. पण परमार्थ करायचा आहे तो म्हातारपणामध्ये नाही सांगितला, परमार्थ करायचा तो तरुणपणात सांगितला. काय सांगितलंय? तरणा भाग्यवंत नटे हरि कीर्तनात. तोच भाग्यवान आहे का जो तरुण काळामध्ये भगवंताचं भजन करतो, तो खरा भाग्यवान आहे. म्हणून जो नरदेह तुम्हाला आता भगवंताने प्राप्त करून दिलाय, या नरदेहाचं सोनं करा. या नरदेहाने तो भगवान परमात्म्याचं चिंतन करा. जर नाही करणार तर तो नरदेह तुमच्या कामाचा राहणार नाही. तुम्ही त्याला किती प्रयत्न करून जपा. गुरुवर्य प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत स्वानंद सुखनिवास सद्गुरू आपले महाराज नेहमी सांगायचे काय, मुलगा लहानपणी जर जन्माला आला तर अख्खी गल्ली त्याला उचलून घेते आणि पटापटा त्याच्या गालाचे काय घेतात. बरोबर आहे की नाही? सगळी गल्ली, गावातले सगळेच लोक, वा काय गोंडस बाळ आहे, काय गोंडस बाळ आहे. पण तेच बाळ हळूहळू वाढायला लागलं, चांगलं मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर मग म्हणतात का बरं चांगलं बाळ आहे? म्हणतात? अजिबात नाही. बरं म्हातारं झाल्यावर म्हणतील? अजिबात नाही सज्जन हो, अजिबात म्हणत नाहीत. उलट लहानपणामध्ये जेवढा जीव लावलाय ना तेवढीच म्हातारपणात त्याची हाडहाड होते की नाही? 100% होते. म्हातारपण अत्यंत वाईट आहे सज्जन, अत्यंत वाईट आहे. म्हातारपण कुणावर येऊ नये. म्हणजे माझं तसं म्हणायचा अर्थ नव्हता, पण म्हातारपण माणसाने अगोदर चांगली कामं केली पाहिजेत जेणेकरून त्याचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? अगोदर चुकीचे कामं करून ठेवले मग निस्तारायला शेवटच्या काळात काय होतं? आता आमचे दादा पोलीस त्यात बसलेत, आमचे दोघही नांदेडला पोलीस आहेत. मला सांगा, विचार अगोदर गुन्हा करण्यानंतर विचार केलेला चांगला का गुन्हा घडायच्या अगोदर केलेला विचार चांगला? कोणता विचार आहे? गुन्हा घडायच्या अगोदर आहे की नाही? अगोदर. तरुण काळात खूप मजा केली, वा वा वा. एकादशी पाहिली नाही, संकष्टी पाहिली नाही, कुठले सणवार पाहिले नाही, अजिबात नाही. मोठा माणूस काय, छोटा काय, कुणाशी चांगलं बोलणं नाही, कुणाला मान देणं नाही, काही नाही. अगोदरच्या काळात खूप हौस मौस मजा केली. आणि शेवटचा काळ मग बोला शेवटचा काळ आपल्याला सुद्धा असे अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती आहेत. तरुण काळामध्ये जर त्यांनी कुणाचं मानलं नाही तर म्हातारपणामध्ये तो भगवान परमात्मा 100% त्यांना वाकवल्याशिवाय राहत नाही. शेवटच्या काळ शेवटचा काळ अत्यंत कठीण आहे. हा काळ जर तुम्हाला चांगला सार्थकी घालवायचा असेल तर तुमच्या या नरदेहाचं मूल्य तुम्ही ओळखा, कारण तो नाशवान आहे. कारण तो नरदेह नाशवान आहे. तुम्ही त्याला किती धरून, किती जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्या हातात राहणार नाही. सज्जन हो, दररोज त्याच्यामध्ये नित्यनेवाने बदल होत राहतात. सांगा ना मला, जितकं ऐकू तुम्हाला तरुण काळात येतं तितकं ऐकू म्हातारपणात येतं का? बोला कान जागेवर आहेत की नाही?
कान जसे लहानपणी आहेत तसेच म्हातारपणात आहेत की नाही? बोला बोला, आहेत की नाही? 100% आहेत. मग बदल कुठं झाला? हा, बदल कुठं झाला? बाहेर नाही बदल झाला, आत बदल झाला. डोळे, डोळ्याचं उदाहरण चांगलं आहे की नाही? आता माझ्याकडेच पाहतो मी, माझंच उदाहरण घ्या. काय, डोळे अत्यंत चांगले आहेत. तरुण काळामध्ये अत्यंत चांगले आहेत, पण म्हातार काळामध्ये त्या डोळ्याने दिसणार नाही. डोळ्याची बाह्य शक्ती नाही, अंतरशक्ती कमी झाली. म्हणून या शक्ती हळूहळू क्षीण होणाऱ्या आहेत. तुम्ही किती जरी काही प्रयत्न केले तरी सुद्धा नरदेह तुमचा तसा राहणार नाही. शास्त्रकारांनी त्याला 3 प्रकारचे नाश सांगितलेत. एक स्वतः नाश, परतः नाश आणि एक आश्रय नाश. हे 3 प्रकारचे नाश सांगितलेत. तुम्ही कोणत्याही नाशामध्ये काही करा, तुम्ही कोणत्या तरी एका नाशामध्ये बसणार आहेत. भगवंताली ज्याने आयुष्य दिलंय तो शेवटच्या काळामध्ये तसाच राहील, पण त्याला स्वतः नाश आहे. दुसरा आहे परतः नाश. चोर आहे, चोराने लुबाडलं, तुम्ही चोराला मारलं, चोरांना राग आला आणि त्यांनी तुम्हाला जागेवर संपवलं. काय झाला? परतः नाश. रस्त्याने चालले, साप विंचू काही चावला तुम्हाला, त्याने काय झालं? गतप्राण झाले, परतः नाश. आणि एक आहे आश्रयनाश. भूकंप झाला आणि सगळेच गेले, याला काय म्हणावं? आश्रयनाश. हे 3 प्रकारचे नाश सांगितले. या 3ही नाशामध्ये तुमचं शरीर 100% जाणार आहे. म्हणून काय करा, या तुमचं आयुष्य जितकं जात आहे ना, हे नरदेह जितके आयुष्यात त्या काळाच्या तोंडात जात आहे, याच्यासाठी तुम्ही सावधान राहा. आणि सावधान आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे काळ जपत सेवा, काळ जपत स्वहिताचा गौरव, स्वहिताचा गौरव, ध्यानी राहा हरिच्या. जात आहे आयुष्य जात आहे ध्यानी राहा श्री हरीच्या. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा म्हातारा झाल्यावर असंच होत. आयुष्य एकदा म्हातारपणाकडे गेलं का काही डोक्यात राहत नाही. चला, अल्प आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा गौरव ध्यानी राहा श्रेरीच्या. काय करा? काही नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला तो काळ तुमची वाट पाहतोय. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाक्षणाला काळ तुमची वाट पाहतोय. आणि काळ कसा येईल हे सांगता येत. बोला बोला, कसं येईल सांगता येत नाही. सांगा बरं, सांगा. कीर्तन करा सगळ्यांनी सांगावं. काय? माझं मरण आमकाम काय? सांगा बरं. येईल सांगताना. आला असतं तर सांगता आलं असतं. अरे माणसाने नको तितके प्रयत्न केले असते सज्जनाव, पण माणसाला मरण कसं येईल हे सांगता येत नाही. एक छोटं भजन करा, दृष्टांत सांगतो. विठाला विठाला बघा, माणसाला मरण कसं येईल सांगता येत नाही. ऐका ऐका ऐका. एक विद्वान ब्राह्मण, सत्शील ब्राह्मण बिचारा, भगवंताची आराधना करायचा, भगवंताच्या भजनात राहायचा. रस्त्याने एक दिवशी चालला आणि रस्त्याने चालल्यानंतर, ऐका, रस्त्याने चालल्यानंतर त्याने पाहिलं काय? एक साप आहे. तो साप आला आणि साप आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला लहान मुलगा खेळतोय. त्याला तो साप चावला आणि तो मुलगा मेला. तडफडून तो मुलगा मेला. याने सगळं डोळ्यांनी पाहिलं बा. तो साप हळूच पुढे निघाला. या ब्राह्मणाने पाहिलं, अरे साप चावलाय बरं का, साप पुढे चाललाय. पुढे जाता जाता थोड्याशा अंतरावर तो साप गेला आणि तो साप राहिला नाही, तो वाघ झाला. काय झाला? वाघ झाला. आणि तो ब्राह्मणही त्याच्या पाठीमागे गेला. त्यालाही आश्चर्य वाटलं, अरे साप होता आता वाघ झाला. थोडासा पुढे अंतरावर गेल्यानंतर त्याने पाहिलं की रस्त्याच्या कडेला एक गाई चरत होती. या वाघाने तिच्यावर हल्ला केला, तिचा नरडीचा घोट पिलं आणि त्या गाईला मारून टाकलं. त्या वाघाच्या पाठीमागा हा ब्राह्मण गेला, जवळपास गेला आणि तो वाघ त्या ठिकाणी शांत उभा होता. पाठीमागून कोणीतरी आलं याची चाहूल त्याला लागली. त्या वाघाने पाठीमाग पाहिलं. आता वाघाने जर पाठीमाग पाहिलं, 2 जण एकदम जवळ आहेत. मग ब्राह्मण म्हणन का आता बरं झालं
बरं झालं, बऱ्याच दिवसांचा मी म्हणत होतो देवा मला उचल, अजून कसा माझा पत्ता काढला नाही. बरं झालं तुम्ही भेटले, एक काम करा वदनी कवळ होऊन द्या आता. म्हणून का म्हणला नाही, पण तो विद्वान होता, सत्शील होता. ऐका, त्याने त्या वाघाला नमस्कार केला आणि म्हटला देवा मला तुमच्यात काहीतरी वेगळी शक्ती दिसते. 2 मिनिटापूर्वी तुम्ही सर्प होतात, त्या बाळाचा जीव घेतला. थोडेशा पुढे अंतरावर गेला, तुम्ही गायीचा जीव घेतला. नेमकं तुम्ही कोण आहात? कोण आहात मला सांगा तुम्ही. त्या वाघाने लगेच ते रूप बदलवलं आणि यमाचं रूप धारण करून तो यम त्या ब्राह्मणाच्या समोर उभा राहिला आणि सांगितलं कोणी नाही, मी यम आहे. यम म्हणजे कोण? हो, यम म्हणजे कोण? जो माणसाला घेऊन जातो तो. त्याने सांगितलं मी यम आहे. यम आहे. आपण तुम्ही आता रूप चेंज केलं. ते म्हणे काही नाही, ज्याचं मरण जसं आहे त्या पद्धतीने मला व्हावं लागतं. त्या मुलाचं मरण साप चावून होतं म्हणून सर्पदंशाने त्याला मरण असल्यामुळे मला साप व्हावं लागलं. गायीचा मृत्यू वाघाकडून होता म्हणून मला वाघ व्हावं लागलं. ज्याचा जसा मृत्यू असेल तसं मला व्हावं लागतं. मग ब्राह्मणाला काही राहवतोय. मग त्याने सांगितलं एक काम करा, काय तुमची पाया पडतो, तुमची काय असेल ती दक्षिणा देतो, पण मला माझं मरण सांगा. काय म्हटला? माझं मरण सांगा. माझं म्हणजे माझं नका म्हणू, त्याचं मरण. तुम्ही एवढे डोळे ताणून ताणून पाहिलं. हा, काय माझं मरण सांगा. त्याने सांगितलं बाबा असं मरण सांगता येत नाही, आम्हाला प्रोटोकॉल तोडण्याची परमिशन नाही, ते तसं काही सांगता येत नाही. ब्राह्मणाने विनंती केली, बघा काही करा, पण मी तुम्हाला आता पाहिलंय की नाही, तुम्हाला मी आता पाहिलंय, मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही माझ्याशी बोललात, काही करा, पण मी तुमच्या पाया पडतो, मला तेवढं मरण सांगा. सांगा मरण, काही करा पण सांगा बाबा. त्याने सांगितलं वरती देव मला विचारेल, तुम्ही याला मरण सांगितलं कसं? काय व्हायचं असेल ते सांगा, त्या देवाला सांगा, ज्याचं काय पाप लागेल ते माझ्या याच्यावर टाका, पण मला तुम्ही सांगा. त्याचा नाईलाज झाला. ब्राह्मणाने खूप गायावाया केल्या, पाय पकडले आणि त्या यमाने सांगितलंय बघा तसं आम्हाला सांगता येत नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून मी सांगतो. खूप आग्रह केला म्हणून सांगतो. एक काम करा. काय नाही. त्याने ते यमाने डोळे झाकले आणि पाहिलं. सगळं पाहिल्यानंतर एका सेकंदात डोळे उघडले आणि त्याला सांगितलं ब्राह्मण देवा तुम्ही मला विचारलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुमचं मरण पाण्यात आहे, पाण्यापासून सावध राहा. काय सांगितलं? मरण पाण्यात आहे, पाण्यापासून तुम्ही सावध राहा. बस एवढं ध्यानात ठेवा. आपण कधी आहे काय कसं ते म्हणे पुढचं विचारायचं नाही. एकदा सांगितलं तुम्हाला पाण्यात मरण आहे, तुम्ही त्याच्यापासून सावध राहा. ठीक आहे. तो यम निघून गेला. ब्राह्मण आपापल्या पूजेला लागला, अनुष्ठान वगैरे केले, सगळं झालं आणि सहज तीर्थयात्रा करता 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 गंमत अशी झाली का एक त्या देशाचा राजा आणि त्या राजाच्या राजकुमाराचं बरेच दिवस झाले लग्न होत नव्हतं. कुणाचं? राजकुमाराचं. म्हणजे हे तेव्हापासून चालत आलेलं आहे. चला, त्याचं लग्न होत नव्हतं. मग काय केलं? त्या ब्राह्मणाच्या कानावर गेलं, कारण आपल्या राजाच्या मुलाचं लग्न होत नाही. त्याने काहीतरी 2-4 विधी सांगितले. ते सगळे विधी राजाने केले आणि राजाने सगळं विधी केल्यानंतर अवघ्या पुढच्या 8 दिवसामध्ये त्या राजकुमाराचं लग्न जमलं. ऐका लग्न जमलं. आता लग्न जमल्याच्या नंतर सगळं काही ठरवाठरवी झाली, ठरलेली दिनांक वगैरे सगळं झालं. पण त्या राजकुमाराने हट्ट घेतला. काय? माझं लग्न आतापर्यंत जमत नव्हतं, ज्याच्यामुळं जमलं ते ब्राह्मण माझ्या लग्नाला पाहिजेत, मला बाकीचं माहीत नाही. आणि जर माझ्या लग्नाला आले नाही तर मी लग्न करणार नाही. राजाला टेन्शन आलं. एवढे दिवस याचं लग्न जमत नव्हतं, इकडून तिकडून जमलं, तर काय त्या ब्राह्मणाला बोलवलंय? त्याला सैनिक पाठवले, निरोप पाठवला की तुम्ही आमच्या मुलाचं लग्न जमवलं, या राजकुमारच्या लग्नाची तारीख अमकी अमकी आहे, या देशामध्ये लग्नाला जायचंय, तुम्हाला लग्नाला यावं लागेल. या ब्राह्मणाने विचार केला आपलं मरण कशात आहे? पाण्यात आहे. आणि त्या देशात जायचं म्हटल्यानंतर मध्ये मोठं सागर, मोठं तलाव आहे, सरोवर आहे. या सरोवरातून त्या नदीतून पलीकडे जावं लागेल. याच्यासाठी आपल्याला लग्नाला जायचं नाही. त्याने निरोप पाठवला, राजा मी काय लग्नाला येणार नाही, माझी तब्येत काय बरोबर नाही. आपल्याला कुठं जायचं नसल्यावर आपण काय म्हणतो? मग हे जनरल कारण त्यांनी सांगितलं. राजाने ते जरा प्रधान वगैरे पाठवले आणि त्यांनी सांगितलंय बघा लग्नाला तुम्हाला टाळता येणार नाही. आमच्या मुलाचं लग्न जमत नव्हतं, इकडून तिकडून जमलंय, तर तुम्हाला लग्नाला
यावं लागेल. आणि मुलाने आठ ठेवली, जर ब्राह्मण बुवा लग्नाला जर नाही आली तर मी लग्न करणार नाही. त्या प्रधानाने सगळं सांगितलं. ब्राह्मणाने सांगितलंय बघा, तुमचे हात पाय जोडतो, तुम्हाला लोटांगण घालतो, पण मला लग्नाला नेऊ नका. काही करा पण मला लग्नाला नेऊ नका, मला लग्नाला यायचं नाही. निरोप घेऊन प्रधान परत गेले. राजाने सांगितलंय बघा, आता जर ते लग्नाला आले नाही तर काय करा, जागेवर त्यांचा शिरच्छेद करून टाका. निर्वाणीचा निरोप सोडला. सगळे गेले. सांगितलंय बघा, काही करा पण तुम्हाला लग्नाला यावं नाही, अजिबात जा. राजाने फरमान सोडलंय, जर लग्नाला जर नाही आले जागेवर त्यांना कलम करून टाका. याने ब्राह्मणाने विचार केला, पुढचं मरण पुढे अजून कुठं, पाण्यात. इथं मरण्यापेक्षा कुठं मरू, पाण्यात मरू. ठीक आहे, आजचं मरण तर उद्यावर गेलं का नाही. ठीक आहे. त्याने सांगितलं, बाबा येतो, पण राजाला एक अट सांगा. काय? काही नाही, मला पाण्यापासून जास्त भीती आहे, मी पाण्यातला प्रवास मला नको आहे, म्हणून काहीतरी व्यवस्था करा तरच मी येतो. प्रधान हुशार होता. प्रधानाने सांगितलं, काळजी करू नका, तुम्हाला पाण्यातून भीती आहे ना, त्या नदीतून पलीकडे जाण्याची, काळजी करू नका. 509 सैनिक आम्ही घेतलो, पाण्यातलं सैन्य तुमच्या बरोबर 500 आणि याच्यावरचं 500, असं 1000 सैन्य तुमच्या सोबत घेतो. मग काय अडचण आहे? त्याने सांगितलं, मग काय अडचण नाही, मी आनंदाने येतो. चला, राजाला सांगितलं, राजा मी बरोबर लग्नाच्या आदल्या दिवशी येईन. तुम्ही 8 दिवस काय लग्न करायचं, बाकीचे सगळे विधी उरकून घ्या, मी बरोबर लग्नाच्या दिवशी येईल. पूर्वीचा काळचा प्रवास पायी पायी चालायचा. ते राजाचा सगळा लावाजमा गेला. 4-2 दिवसांनी याचा लावाजमा सगळा निघाला. 500 सैनिक पाण्यातले, 500 सैनिक हे ऐका, हे सगळे जण त्या ठिकाणी निघाले. रस्त्याने जाता जाता या ब्राह्मणाची कीर्ती वेगवेगळ्या राजांना पसरली की आमच्या राजकुमाराचं लग्न होत नव्हतं. या ब्राह्मणाने सांगितल्यामुळे लग्न जमलं. कर्मधर्म संयोग असा झाला की जी नदी ज्या राजामध्ये होती त्या राजा सुद्धा 12 वर्षापर्यंत मुलगा नव्हता, आणि योगायोगाने त्याला मुलगा झाला. आणि त्याने सांगितलं काय, मला जर मुलगा जर झाला तर मी सतपात्री ब्राह्मणाला एका हत्तीच्या वजना एवढ्या सुवर्ण मुद्रा दान देईल. काय म्हटले? किती? एका हत्तीच्या वजना एवढ्या सुवर्ण मुद्रा दान देईल. त्यांना कळालं आमका आमका ब्राह्मण या ठिकाणी आलाय. राजाने सांगितलं, सतपात्री ब्राह्मण आला, एक काम करा, आपल्याला दान द्यायचं ते यालाच द्यायचंय. त्यांना जाऊन सांगा की आम्हाला तुम्हाला दान द्यायचंय, एका हत्तीच्या वजना एवढ्या सुवर्ण मुद्रा दान करायच्या. निरोप तिथपर्यंत आला. आणि निरोप तिथपर्यंत आल्यानंतर सांगितलं, आम्हाला तुम्हाला दान द्यायचंय, राजाला मुलगा नव्हता, झालाय, त्याच्या बदल्यात दान द्यायचंय. त्याने सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही, दान द्यायचं घ्या, मी घ्यायला तयार आहे. देव मागतो 1 डोळा. जागी येत ना? आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. त्याने विचार केला, वा, एवढ्या सुवर्ण मुद्रा आपल्याला मिळणार आहे, काही हरकत नाही, काही हरकत नाही, 100% घेणार. ते राजाने सगळं आलं, ते सैन्य वगैरे सगळं आलं. आणि सगळं सैन्य आल्यानंतर त्याने सांगितलं, एक काम करा, जुन्या काळात जर हत्ती एवढं सुवर्ण मुद्रा दान द्यायच्यात, ते मोजायचं कसं? काय एवढे मोठे काठ होती, मोजायचं कसं? हत्तीला नावेत बसवायचं, ती नाव पाण्यात न्यायची, पाण्यात जिथपर्यंत बुडेल तिथपर्यंत खून करायची, पाठीमागं आणायची, हत्ती उतरवायचा, याला ज्याला दान द्यायचं त्याला नाभी प्रमाण म्हणजे बेंबीपर्यंतच्या पाण्यात न्यायचं, संकल्प सोडायचा आणि दान द्यायचं. बस एवढा संकल्प करायचा. त्या प्रधानाने सगळी प्रोसिजर त्यांना समजून सांगितली. अशा प्रकारचं दान तुम्हाला मिळेल, घ्यावं लागेल. हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं, काय, मला दान नको, मला अहो घ्या ना, अहो हत्तीच्या वजना एवढ्या सुवर्ण. त्याने सांगितलं, हत्तीच्या नाही, तुम्ही मला आभाळभर जरी सुवर्ण मुद्रा दिल्या, राज्य जरी बक्षीस दिलं तरी सुद्धा मी घेणार नाही. का असं? काही नाही, मला पाण्याची जास्त भीती वाटते. काय वाटते? पाण्याची भीती वाटते. ते म्हणे, पाण्याची भीतीपाशी काय, तुमच्याकडं 500 तुमचं 9 सैनिक आहे, आमचं 1009 सैनिक आम्ही पाण्यात उतरवतो, सगळीकडे सैनिक तुम्हाला दिसेल, मग आता काय घ्यायला तयार आहे? त्याने सांगितलं, पण खरंच सगळे तुमचे सैनिक चांगली दक्षता, अहो चांगली दक्षता घेते, काळजी करू नका. हे 500 सैनिक, ते 1000 सैनिक सगळे पाण्यात उतरवले, हत्तीला पाण्यात बसवलं, त्या नावीत बसवलं, ती सगळी खून केली, त्याच्यात सगळे ते सुवर्ण मुद्रा टाकल्या. राजा आणि हा ब्राह्मण दोघं जण नाभी प्रमाण पाण्यात गेले. आचमन तो संकल्प सोडायचा आहे म्हणून त्या राजाने त्या ब्राह्मणाचा हात आपल्या हातात धरला, त्याच्यावर पाणी टाकलं. दुसरे ब्राह्मण देवता मंत्र म्हणायला लागले, मंत्र उच्चार सुरू झाला, नगारे वाजायला लागले, सगळं काही सुरू झालं. आता त्या
राजाने आपल्या झालेल्या मुलाच्या बदल्यात एका हत्तीच्या वजना एवढं सुवर्ण मुद्रा दान द्यायच्या सगळा संकल्प सगळं सुरू झालं. सुरू झाल्यानंतर सगळे मंत्र म्हणले गेले आणि मंत्र म्हटल्या गेल्यानंतर पाणी सोडलं, पण तरी सुद्धा राजा ब्राह्मणाचा हात सोडायला तयार नाही. ब्राह्मणाचा हात सोडायला तयार नाही. राजा, अहो तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालंय, सुवर्ण मुद्रा दान मिळाल्या, सगळं, मी पाण्यात आलोय, सैनिक पाण्यात उभा आहे, माझा हात सोडा. राजाने सांगितलं, असा कसा हात सोडेल, असा कसा हात सोडेल. राजाने रूप पालटलं, मगरीचं रूप धारण केलं आणि आता त्या ब्राह्मणाला खाणार. तोपर्यंत सांगितलं, काय ब्राह्मण देवा, तुम्हाला सांगितलं होतं काय, बोला बोला काय, पाण्यापासून सावध राहा, तुमचं मरण पाण्या. आपण तुम्ही राजा होतात, राजा होता तुम्ही, मगर झालात कसे. त्या यमाने उत्तर दिलं, अगोदर मी साप होतो, सापाचा वाघ झालो, वाघाचा राजा झालो आणि राजाची मगर व्हायला काय वेळ लागेल सांगा मला. काही वेळ लागला नाही असं म्हणून त्या मगरीने त्या ब्राह्मणाला खाऊन घेतलं. गतमान त्या ठिकाणी झाला. दृष्टांत मला सांगायचा, मला सांगा, माणसाचं मरण कधी आणि कसं येईल हे सांगता येईल का? सांगता येणार नाही, कारण तो का तुमचं आयुष्य खात असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय, हे शरीर जाणार आहे आणि तो काळ तुमचं आयुष्य खाणार आहे. भंगाचं दुसरं नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सगळ्यांनी सावधान राहा. आपलं दिवसेंदिवस आयुष्य कमी होत चाललंय आणि जेवढं आपल्या हातात आयुष्य शिल्लक राहिले तेवढ्या वेळामध्ये चांगली कामं करा, चांगली सगळ्या एकमेकांना मदत करा, प्रेमाने बोला सज्जन हो. आजकाल माणसांचा संवाद कमी झाला, त्याच्यामुळं माणसाच्या मनामध्ये गैरसमज जास्त निर्माण व्हायला लागले. जे काय मनात असेल ते बोलून टाकलं पाहिजेत. आणि मी तर हे म्हणेल, जो माणूस फटकन बोलून जातो तो चांगला का जो मनात ठेवतो तो चांगला? हा, ओ बोला ना, कोणता? फटकळ चांगला. फटकन बोलून जायचं आणि मोकळं व्हायचं, बस. याच्या पलीकडे दुसरं जीवन नाही सजन. पण ज्याने गुळणी धरली ना, बस बस बस, त्याच्या घातक दुसरा कोण आहे सांगा बरं? भोकलेलं कुत्र परवडलं का गप बसलेलं कुत्र परवडलं? काय अनुभव तुमचा? काय बरोबर की नाही? भोकलेलं परवडलं सज्जनाव. भोकून भोकून किमान तो जाग तरी करेल इतरांना, पण जे भोकत नाही ना, ती केव्हा पाठीमागून येईन धरून धरेल सांगता येत नाही, कधी चावेल सांगता येत नाही. म्हणून काय करा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ब्ला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो, काटे बनकर मत रहना. सज्जना हो, माणसाला जीवनात एखाद्याचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण वाईट मात्र कोणाचं करू नका. एवढा एकच नियम सांभाळा, बाकीचे नियम सांभाळण्याची गरज नाही. याच्यात तुमचं जीवन कृतार्थ होऊन जाईल. म्हणून उरलेल्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन जागा. कसं जागा? संत समागमे दारावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. जेवढे सत्संग चालू असेल, भजन कीर्तन चालू असेल, आनंदाने तिथे जा. तुमच्या गळ्यात बाळ असो नसो काही फरक नाही, पण अंतःकरण जर तुमचं चांगलं असेल, तुम्ही कुठे बसा तिथं तुमचा परमार्थ चालू राहील. म्हणून भजन कीर्तनाची आवड मसाला लागली पाहिजे, जेणेकरून सगळ्या
संघ आपल्याला जर घडला तर जीवन निश्चितपणाने कृतार्थ होणार आहे. आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू, डोळे बंद करून राहू नका. या डोळ्यामध्ये अनेक प्रकारचे धूर आपल्या गेले आहेत. धूर जर डोळे गेला, आता चुलीचे दिवस पुन्हा यायला लागले. कारण बरेच लोक आता चुलीवर पुन्हा स्वयंपाक करायला लागले. सांगा बरं, चुलीला जर स्वयंपाक करता करता तो धूर जर डोळ्यात गेला, काय होतं? काय होतं डोळ्याची? काय होते? आग होते आणि बाहेरचं काही दिसत नाही, अजिबात दिसत नाही. डोळ्यात धूर जर गेला तर बाहेरचं दिसायचं बंद होतं आणि आतमध्ये सुद्धा त्याच्यात जळजळ होते. म्हणून माणसाने जीवनामध्ये तुकाराम महाराज सांगतात, दूर डोळ्यात गेल्याप्रमाणे डोळे बंद करू नका. काय करा? डोळे उघडे ठेवा आणि परमार्थाची तातडी लवकर करा. करावी तातडी परमार्थाची लवकर तातडी करा. आणि त्याला दुसरं चरण पूरक आहे. दुसरं चरण सांगतं काय? तुमच्या हात काळ अत्यंत काय, म्हणून हाची करावा विचार सिंधू. मिनिटांमध्ये आपण सेवा समाप्त कराल. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्याने भगवंताचं भजन करा. विठोबा जय जय विठोबा रघुमाई.